देहू गावी आलेलो आहे। माझ्या बाळाचे नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी। मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी। तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आजूबाजूची सगळी माणसं रात्रभर सकाळी उठल्यापासून एकच चल की देवला जाऊ, चल की देवला जाऊ असं म्हणून अक्षरशः सगळी माणसं पटकन देहूला जात होती। म्हटलं मग मी काय करू, बैठे बैठे क्या करे, इसीलिए हम भी निकल आए देहू को। तर मी आता आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या देहू गावी आलेलो आहे। आज आपण देहूचं पालखी प्रस्थान पाहणार आहोत। कुठून जायचं हो मावशी, पाडता का बारक्या पोराला? जय श्रीराम। तिथून जावं लागतं। आता सुरुवातीचा व्हिडिओ काढायला तिथे गेलो होतो, ह्या पाण्यातून चालत आणि माझी पॅन्ट आणि पाय गुडघ्यापर्यंत खराब झालेले आहेत। आता नवीन जाऊ दे, आता काय मावली। प्रॉब्लेम असा आहे की मला माहिती नाही की पालखी किती वाजता निघते, ती काय असं राऊंड करते का आतमध्ये असं मला काही माहिती नाही आहे। मग त्यामुळे म्हटलं जाऊ दे, छोडो कल की बातें, निवांत बैठेंगे नहाते। आणि खरंच सांगतो, मला इथे जरा चुकल्यासारखं वाटलं की म्हणजे असं वाटलं की दुसऱ्यांच्या घरी राहायला आलोय, असं नाही वाटत आहे एक्झॅक्टली, पण असंच काहीतरी। कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे, त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे केवढे मोठे मासे, कोणाला खायचे आहेत का केवढे मोठे मासे, आबाब नयन पाटावर बस। दुपारचे 2:10 झालेली आहेत आणि मी इथेच असा बसलोय वासरासोबत खेळत। तो पण बिचारा बोर झाला असेल माझ्यासारखाच। गाई म्हशी, गाई ये ग बाळा दूध दे वाटीवर, पोट भरू दे माझं, भूक लागली का हो भूक लागली। आणि या महाद्वारातून मी बाहेर पडलेलो आहे। माझं फक्त अंगात यायचं बाकी होतं। मंदिराच्या आत एवढं भारी वाटत होतं, काय म्हणजे हो लयच भारी। काय नशिबाने आज साथ दिले, म्हणजे चमत्कारवर चमत्कार घडलेत आज। आता वाजलेत 5:30 आणि आता पटपट जाऊन व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करून पाठवतो देहूचा। आणि उद्या येणार आहे आळंदीचा। पाहत रहा महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी।